साहित्य उत्सव. नमस्कार रसिक हो. साहित्य उत्सवच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित उत्सव व्याख्यान मालेतील आज चौथं पुष्प आपण गुंफणार आहोत आणि त्यासाठीच व्यासपीठावर उपस्थित आहेत श्रीयुत हरीश मुन्ने सर. मुन्ने सर हे महाराष्ट्रातील अंधांच्या क्षेत्रातील सामाजिक कार्य करणारं एक उमदं व्यक्तिमत्व, नेहमी हसत खेळत जगणारे, अनेकांशी मैत्री जोडणारे, कुशल संघटक, हरहुन्नरी व्यक्ती म्हणून समाज त्यांना ओळखतो. 1990 पासूनच राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र या संस्थेशी ते जोडलेले. 1995 नंतर संघाचे सचिव व कोषाध्यक्ष ही पदे त्यांनी भूषविली आहेत. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक उपक्रम आणि प्रकल्पांसाठी त्यांनी भरीव असं योगदान दिलं आहे. राज्यशास्त्र व इतिहास हे सरांच्या अभ्यासाचे खास विषय. त्या बाबतीत वेळोवेळी मार्गदर्शन करणे, चिंतन करणे आणि व्याख्याने देणे सर निरंतर करत असतात. साहित्य उत्सव परिवाराच्या निर्मितीत देखील सरांचं बहुमोल असं योगदान लाभलं आहे. आज या व्याख्यानाच्या निमित्ताने भारताची प्राचीन शिक्षण पद्धती नेमकी कशी होती, ती वाटचाल कशी होत गेली आणि सध्याची भारतीय शिक्षण पद्धती काय करू पाहत आहे, त्याचे परिणाम काय होतील, याचा उहापोह सर करणार आहेत. व्याख्यानाचा विषय आहे भारतीय शिक्षणाची वाटचाल आणि सद्यस्थिती. मी आदरणीय श्रीयुत मुन्ने सरांचं स्वागत करते आणि त्यांनी आपला विषय व्यासपीठावर ठेवावा अशी विनंती करते. भारतात शिक्षणाची वाटचाल व सद्यस्थिती हा आजचा आपला विषय आहे आणि या विषयाला अनुसरून मी आज माझं मत इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतीय संस्कृती ही अति प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे आणि या संस्कृतीमध्ये इतर सर्वच बाबींबरोबर शिक्षण हेही तितकंच महत्त्वाचं होतं. मुलगा किशोरवयीन झाला की त्याला गुरूंच्या आश्रमात पाठवलं जाई. गुरूंचा आश्रम म्हणजेच ऋषी आश्रम म्हणजे ती एक निवासी शाळा होती आणि ह्या निवासी शाळेमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी, मग तो गरीब असो, श्रीमंत असो, कोणी राजकुमार असो वा अन्य कोणी, सर्वांसाठी तिथे राहण्या खाण्यापासून तर सर्व प्रकारची व्यवस्था ही एकसारखी असे. तिथे कुठल्याही प्रकारचा भेद केला जाऊ शकत नव्हता आणि म्हणून त्याला गुरुकुल असं म्हणत. आणि ह्या गुरुकुलामध्ये जेव्हा हे विद्यार्थी जात तर काही काळ त्यांना मूलभूत शिक्षण दिलं जात असे. या मूलभूत शिक्षणामध्ये त्यांना संगीत, त्याला अवगत असणाऱ्या कला यांचा विकास करण्याचा प्रयत्न होई. त्याचबरोबर ध्यान, धारणा, तप, योग, स्थापत्यकला जे जे त्याला आवश्यक आहे, मूलभूत शस्त्रांचं ज्ञान, ह्या सर्व गोष्टींचा अंतर्भाव गुरुकुलामध्ये सुरुवातीच्या काळात होत असे. त्यानंतर मात्र उच्च शिक्षण हे सुद्धा त्याच गुरुकुलामध्ये किंवा ऋषी आश्रमामध्ये होत असे. त्यामध्ये ज्याला ज्या ज्या विषयात रुची आहे, आवड आहे, तो जाऊ शकतो पुढे. त्याच विषयाचं पूर्ण शिक्षण दिलं जात असे. एखाद्याला संगीतामध्ये जर रुची असेल तर त्याला संगीत शिकवलं जाईल.
एखाद्याला स्थापत्यशास्त्र किंवा अशा कोणत्याही शास्त्रात गती असेल तर त्याला त्याचं ज्ञान मिळत असे. जो शस्त्रास्त्रांचा भोक्ता आहे, ज्याला रक्षण करायचं आहे किंवा सैन्यात जायचं आहे किंवा युद्धकौशल्यामध्ये ज्याला रुची आहे, अशांना शस्त्र शिक्षण दिलं जाईल. शस्त्रांचा सांभाळ कसा करायचा, शस्त्रांची निर्मिती कशी करायची, ह्या सर्व गोष्टी तिथे शिकवल्या जात होत्या. आणि हे शिकवत असतानाच त्यांच्यावर व्यक्तिगतरित्या लक्ष ठेवलं जात असे. कारण तो ज्या क्षेत्रात त्याला जायचं आहे त्या क्षेत्रात तो परिपूर्ण झाला पाहिजे, त्याला नैपुण्य मिळालं पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थी घडत असत आणि ज्यांना भिक्षुकी करायची आहे किंवा ध्यानधारणा, तप, योग करायचं असेल, त्यांना तशा पद्धतीचं शिक्षण तिथं पूर्णतः दिलं जाईल. वेदाभ्यास तिथं त्यांच्याकडून करून घेतला जाईल. असं हे परिपूर्ण असलेलं गुरूंचा आश्रम ही पुरातन काळातील शिक्षण व्यवस्था होती. आणि ही शिक्षण व्यवस्था राबवत असताना विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची एक दुसऱ्याविषयीची हीन भावना निर्माण होऊ नये या उद्देशाने तिथे त्यांना वागवलं जाईल. तो विद्यार्थी तिथून अगदी स्वावलंबी होऊन गेला पाहिजे. त्याला प्रत्यक्षात सर्व कामे करता आली पाहिजेत. त्याला सिद्धांतापेक्षा प्रात्यक्षिकं त्याला माहिती असली पाहिजेत. इतकं उत्तम शिक्षण त्या गुरुकुलांमध्ये किंवा आश्रमशाळेत दिलं जात असे. त्याचाच फायदा जी मंडळी बाहेर पडली गुरुकुलातून आणि जेव्हा त्यांना जगात त्या वेळी सामना करायची वेळ आली तर ते तिथून तावून सलाखून निघाले आणि त्यांनी आपली कला सिद्ध करून दाखवली, मग ती कोणतीही का असेना. आपल्याला विश्वकर्मा माहिती आहे. विश्वकर्मा यांनी अनेक शिष्य घडवले आणि त्या अनेक शिष्यांमध्ये अशी काही कला होती की त्यांनी तयार केलेली कोणतीही वास्तू ही एका वास्तूपेक्षा पूर्णतः भिन्न असे. आणि असं जे आर्किटेक्चर शिकवणारे हे गुरु जगात आणि आपल्या संस्कृतीत सर्वमान्य आहेत. आपण युद्धाभ्यासाचा जर विचार केला तर श्रीरामांना गुरु वशिष्ठांनी जे ज्ञान दिलं, श्रीकृष्णाला सांदीपनी गुरूंनी जे ज्ञान दिलं, यातून ते कसे पुढे स्वतःला सिद्ध करू शकले हेही आपण पाहिलेलं आहे. रामामध्ये इतका मोठा पुरुषार्थ आहे हे जर रामाला ठाऊक असतं तर तो गुरूंच्या आश्रमात गेला नसता. आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्यांना जागृत करण्याचं काम हे गुरु करत असत. आणि म्हणूनच गुरूंचा आश्रम हे तसंही परिपूर्ण असे. गुरूंच्या आश्रमात असणारा विद्यार्थी, मी मगाशी सांगितलं की त्यांच्यामध्ये भेदाभेद नसे. तो श्रीमंत आहे, गरीब आहे, कोण आहे, काय आहे याच्याशी काही देणेघेणं नाही. तो तिथे गुरुकुलामध्ये आलेला एक विद्यार्थी आहे. त्याला तिथे असणाऱ्या सर्व नियमांचं कटाक्षाने पालन करावं लागत असे. सकाळी उठल्याबरोबर आपली अंथरुणं गोळा करायची, नीट घड्या घालून ठेवायच्या. इथून तर दिवसभराची जी दिनचर्या आहे हीही त्यांची ठरलेली असे.
आणि त्या दिनचर्येमध्ये त्यांना त्या त्या क्षेत्रात जात असताना आपली सर्व कामे करून अभ्याससुद्धा तितकाच करावा लागत असे. कुणाशीही वरच्या सुरात बोलायचं नाही, आपसात भांडणं होऊ नयेत याची पुरेपूर काळजी आश्रमातील सर्व शिक्षक मंडळी म्हणजेच ऋषी मंडळी घेत असत. ही ऋषींची आश्रम आपण पुस्तकात वाचताना एका ऋषीचं नाव येतं, पण ती एका ऋषीचं नाव घेऊन चालत नाही, तर त्यांचे अनेक शिक्षक मंडळी त्यांच्यासोबत होती. आपल्या देशात नावाजलेली तक्षशिला आणि नालंदा ही विद्यापीठं आपल्याला माहिती आहेत. भारतीय संस्कृती जपून ठेवणारे हे दोन्ही विद्यापीठं भारतीय संस्कृतीचा विकास घडवून आणणारी ही दोन्ही विद्यापीठं आक्रमणांच्या हातात सापडल्यानंतर जेव्हा विशेषतः नालंदा विद्यापीठाला आग लावली गेली, तेथील दस्तऐवज हे सतत 2 वर्ष जळत होती असं म्हटलं जातं. यावरून तिथे किती दस्तऐवज असतील आणि विद्यार्थ्यांचं किती अपरिमित नुकसान आक्रमकांनी केलं हे आपल्या लक्षात येईल. कारण नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठांमध्ये अनेक नामवंत शिकून गेले. आचार्य चाणक्य यांचं नाव आपल्याला माहिती आहे. आर्य चाणक्यांचा शिष्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य, एक शिष्य गुरूंच्या हयातीत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्य जिंकून स्वतः सम्राट म्हणून सिद्ध करू शकतो, इतकं बळ त्याच्यामध्ये निर्माण केलं ते गुरूंनी. हा सगळा प्रभाव होता तो गुरूंचा. पुरातन काळात आपल्याकडे केवळ शिक्षण दिलं जात नव्हतं, तर शिक्षणाबरोबर संस्कारसुद्धा तितकेच महत्त्वाचे मानले जात होते. आणि म्हणूनच संस्कारक्षम शिक्षण हा मूळ पाया त्या शिक्षणाचा होता आणि त्यातूनच त्यांचे विद्यार्थी घडत होते. सांदीपनींच्या आश्रमामध्ये श्रीकृष्ण आणि इतर लोक होतीच. श्रीकृष्णाला जे शिक्षण दिलं त्याच शिक्षणामुळे श्रीकृष्णाने महाभारत युद्ध स्वतः काहीही न करता घडवून आणलं आणि ते यशस्वी करून दाखवलं. ही सगळी किमया होती ती केवळ आणि केवळ शिक्षणाची आणि सांदीपनींच्या आशीर्वादाची. आणि म्हणून गुरुकुल व्यवस्था ही शिक्षणासाठी परिपूर्ण अशी उत्तम व्यवस्था होती. परंतु हळूहळू वेगवेगळ्या शाखा उपशाखा निर्माण होत गेल्या आणि संस्कृतीमध्ये हळूहळू विच्छेदन होत गेलं आणि आश्रमव्यवस्था खिळखिळी झाली. कालांतराने नालंदा आणि तक्षशिला ही विद्यापीठं आपल्याला माहिती आहेत. आक्रमकांनी त्याच्यावर आक्रमण करून तो संपूर्ण परिसर ताब्यात घेतला आणि संस्कृती नष्ट करण्याच्या नादात त्यांनी जे अपरिमित नुकसान या देशाचं केलं ते आपल्याला माहिती आहे. नालंदा विद्यापीठामध्ये जी आग लागली ती आग सतत 2 वर्ष धुमसत होती. यावरून तिथे किती मोठं साहित्य जपून ठेवलं गेलं होतं याची एक सहज कल्पना आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. कारण एखादं घर जळायचं असेल तर त्याला फार तर फार अर्धा तास पुरेसा होतो, पण 2 वर्ष जर एखाद्या ठिकाणी एखादं साहित्य जळत असेल यावरून त्या विद्यापीठामध्ये
आपली संस्कृती नामशेष करण्याच्या उद्देशाने आक्रंदांनी काय केलं हे आपल्याला सहज लक्षात येईल. सन 2000 वर्षापूर्वी म्हणजेच इसवी सन 1 पासून पुढे जेव्हा ख्रिश्चन धर्माची स्थापना झाली, त्याचा प्रचार प्रसार सुरू झाला, तिथून पुढे देशोदेशी त्यांचे शिष्य जाऊन त्यांनी ख्रिश्चन मिशनरीच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या आणि त्यांची शिक्षणाची पद्धत थोडी वेगळी होती. त्याबद्दलही आपण बोलणारच आहोत. अभिनय, नृत्य, गायन, वादन किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या ज्या काही व्यवस्था तिथे निर्माण झाल्या होत्या शिकवण्यासाठी, त्या शाळा या नावानेच ओळखल्या जात होत्या. मग जिथे घोडे पाळले जात असतील त्याला अश्वशाळा, जिथे नृत्य किंवा वादन, संगीत हे जिथे शिकवलं जात असेल किंवा ज्याचा उपयोग तिथे होतो त्या चित्रशाळा वगैरे वगैरे वगैरे, अशा ह्या परिपूर्ण शिक्षण संस्थेचे हळूहळू विघटन झाले. आणि हे विघटन होत असतानाच मग गुरूंना घरी बोलावण्याची पद्धत सुरू झाली. त्याचं उत्तम उदाहरण जर द्यायचं झालंच तर महाभारतामध्ये द्रोणाचार्यांना आपल्या राज्यात बोलावून आपल्या मुलांना शिकवण्याचं काम तिथे झालं. इसवी सन 2000 ख्रिश्चन धर्माची स्थापना झाली आणि या ख्रिश्चन धर्माच्या स्थापनेनंतर ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार सुरू झाला. तो प्रचार प्रसार केवळ युरोप खंडातच तो राहिला नाही, तर तो भारतापर्यंतही येऊन पोहोचला. आणि या प्रचार प्रसारामध्ये त्यांनी हळूहळू युरोपियन संस्कृती किंवा त्यांनी निर्माण केलेली संस्कृती ही इथे लादण्यास सुरुवात केली. आणि त्यानुसार मिशनरी शाळा आपल्या इथे हळूहळू रूप घेऊ लागल्या. मिशनरी शाळेमध्ये मेकॉले शिक्षण पद्धती जी आहे तिचा उपयोग केला गेला. ती सर्वसाधारणतः सगळ्यांना आवडेल अशी संस्कृती होती आणि त्यातूनच पुढे शिक्षणाची पद्धत ही सुरू झाली. अर्थात औद्योगिकरण किंवा व्यापारीकरण यासाठी किंवा यावर जास्त भर हा मिशनरी शाळांचा होता धर्मप्रचाराबरोबरच. आणि त्यामुळे त्यांनी त्याचा उपयोग स्वतःसाठी जितका केला तितकाच धर्मप्रचाराबरोबर इतर ठिकाणी जिथे ते त्यांच्या शाळा पोहोचल्या, मिशनरी पोहोचल्या, तिथेही त्यांनी त्याचा उपयोग केलाच. त्यांच्यामध्ये सेवाभाव हा निश्चितच होता, हे विसरून चालणार नाही. आणि म्हणूनच ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून जे काही शिक्षण दिलं गेलं ते लोकांना रुचेल, आवडेल अशा पद्धतीचं शिक्षण होतं. आणि ती शाळा पद्धती पुढे जाऊन सगळ्या जगाने मान्य केली. आपल्याकडे सुद्धा 47 नंतर 10+2+3 हा पॅटर्न राबवण्यात आला, मान्य करण्यात आला आणि त्यानुसार शिक्षण पद्धती ठरवण्यात आली. मग त्यामध्ये गरजेनुसार वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीने वर्ग घेतले जात होते. आताही ते घेतले जातात, ते आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर भारतामध्ये जे स्कूल ऑफ आर्ट्स सारखे अत्याधुनिक पेंटिंग आणि चित्रकला महाविद्यालय अस्तित्वात आल्याने
त्याचीही भरभराट इथे झाली. त्याचबरोबर जसजसं विज्ञान प्रगत होत गेलं त्यानुसार मेडिकल कॉलेजेस म्हणजेच गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस त्याचबरोबर नंतर प्रायव्हेट कॉलेजेससुद्धा इथे ओपन झाली आणि त्यामुळे आरोग्यसुविधा ह्या हळूहळू माणसाला मिळत गेल्या. सर्व शाळा सुरुवातीला सरकारी मालकीच्या असल्यामुळे तिथे शिक्षण अर्थातच चांगलं होतं, परंतु इथे भरपूर पैसा आहे असं जेव्हा काही लोकांच्या लक्षात आलं तेव्हा शिक्षणाचं संपूर्णपणे बाजारीकरण मात्र झाल्याशिवाय राहिलं नाही. आणि ग्लोबलायझेशन भारतात मान्य केल्यानंतर याला बऱ्यापैकी ऊत आला. नुसतं शाळाच प्रायव्हेट झाल्या नाहीत तर सरकारी शाळा बंद करून आपल्या शाळांमध्ये मुलं आली पाहिजेत म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग या प्रायव्हेट एंटरप्रिन्युअर्स किंवा उद्योगपतींनी सुरू केले. कारण शिक्षण क्षेत्र आता उद्योगपत्यांच्या हातात लागलं किंवा राजकारण्यांच्या हातात लागलं आणि त्यातून भरमसाठ पैसा जमा करून त्यांनी आपली स्वतःची खडगी भरायला सुरुवात केली. नुसतं खडगीच भरली नाहीत तर लोकांना कसं लुटता येईल त्याचे रीतसर पद्धतीने सरकारला हाताशी धरून किंवा सरकारी यंत्रणांना हाताशी धरून स्वतःची आपली नवीन यंत्रणा लुटारू यंत्रणा त्यांनी सुरू केली. शाळा, महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय एवढंच नव्हे तर अशा प्रकारची अनेक महाविद्यालये निर्माण झाली, मुक्त विद्यापीठं निर्माण झाली. अर्थात मुक्त विद्यापीठं म्हणण्यापेक्षा डीम युनिव्हर्सिटीज ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारची विद्यापीठं जी प्रायव्हेट मालकीची आहेत. आणि ही विद्यापीठं तुम्हाला कमी पैशात आवश्यक त्यापेक्षा जे तुम्हाला हवं आहे तशा प्रकारचे सर्टिफिकेट्स इश्यू करतात. मग त्यात तुमचं स्किल असो वा नसो. आणि त्यामुळे ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये जे कष्ट तुम्हाला घ्यावे लागतात त्या कष्टाविना जर तुम्हाला शिक्षण मिळत असेल नव्हे तुम्हाला सर्टिफिकेट मिळत असतील तर तिथे जाणार कोण नाही. आणि म्हणून यांचा जो सुळसुळाट झाला तो अशा पद्धतीने. आज शिक्षण इतकं महाग झालेलं आहे, शिक्षण भरपूर आहे, शिक्षणासाठी सगळी दालनं खुली आहेत, परंतु हे शिक्षण इतकं महाग झालं आहे की तुम्हाला एकदा गृहकर्ज मिळेल, तुम्हाला कार किंवा घरातील फर्निचर घेण्यासाठी कर्ज मिळतील बँकांकडून, त्याचे व्याजाचे दर पाहिले तर शिक्षणासाठी मिळणाऱ्या कर्जाचे व्याजाचे दर हे त्यापेक्षा जवळजवळ 1.5 पट जास्त असतात. जेव्हा आपण हे म्हणतो की शिक्षण हे बेसिक आहे, मग हे बेसिक शिक्षण जर आहे तर त्यासाठी एवढा खर्च का? आजच्या काळात एखाद्या मुलाला नर्सरीत टाकायचं असेल तर त्याची फीस जवळजवळ 1 लाख रुपये असते. मग ज्यांच्याकडे 1 लाख रुपये त्यांचं उत्पन्न नाही त्यांनी काय करायचं? ते चुकून आपल्या मुलांना शेवटी सरकारी शाळेत घालतात. आणि सरकारी शाळांची परिस्थिती आता अशी आहे की तिथे विद्यार्थी एक तर मिळत नाही आणि मिळाले तर त्यांना शिकवणारे शिक्षक मिळत नाहीत. अन्यथा सरकारी शाळांमधली शिक्षक मंडळी इतकी जबरदस्त आणि उत्तम होती की त्यामुळे आज कोणत्याही मेरिटोरियल स्कूलपेक्षा उत्तम शिक्षण हे त्या शाळेत मिळत होतं. पण ही परिस्थिती आता बदललेली आहे. आणि ही परिस्थिती अर्थात ह्या शिक्षण माफियांनी नाही बदलली तर ती बदलण्यासाठी प्रवृत्त केलं ते आपल्यासारख्या लोकांनीच, सर्वसामान्य लोकांनी. कारण पैसा आपल्याकडे आला, आपले उत्पन्नाचे साधनं वाढले आणि त्यामुळे आपण शिक्षणाच्या बाजारीकरणाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत केलेली आहे. आता हे थांबणं शक्य नाही, कारण सरकार आता कुठेही हस्तक्षेप करणार नाही. सरकारला सगळं पुन्हा प्रायव्हेटाईज करायचं आहे आणि तसं प्रायव्हेटायझेशन होणार असेल तर ते स्वतःची गुंतवणूक का करेल? आज सरकारी महाविद्यालय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालय
किंवा आरोग्य अर्थात मेडिकल कॉलेजेस ही आहेत, नाही असं नाही, पण तिथे फारच कमी विद्यार्थी जातात आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सर्वसामान्य प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये दाखला घ्यावा लागतो. आणि दाखला घेत असताना त्यांची जी पद्धत आहे ती पद्धत इतकी वंगाळ आहे की एखादा मुलगा जर मुंबईला असेल तर त्याला ॲडमिशन मात्र नागपूरला दिलं जातं, जेणेकरून यांचे वसतिगृह चालले पाहिजेत. मुंबईच्या मुलाला मुंबईत प्रवेश मिळत नाही आणि त्याचं शिक्षण घेण्यासाठी त्याला दुसऱ्या गावाला जायला लागतं, तर इतर गावाची मंडळी मुंबई, नागपूर, पुणे अशा ठिकाणी जातात, जेणेकरून त्यांचा खर्च वाढावा आणि आपलं वसतिगृह चालावं ही त्या प्रायव्हेट वसतिगृहवाल्यांची योजना असते. आणि या विळख्यामध्ये संपूर्ण प्रशासन हे सापडलेलं आहे. संपूर्ण प्रशासन त्यांच्या हातचं बाहुलं झालेलं आहे. शिक्षण चांगलं असलं तरी सद्यस्थिती ही अशा पद्धतीने आपल्याला विशद करता येईल. पुरातन काळी जेव्हा लिपी नव्हती त्यावेळी मुखोद्गत करून आपलं साहित्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं जाईल. हळूहळू लिपियांचा शोध लागला, भाषा समृद्ध झाली, एका भाषेत नव्हे तर दुसऱ्या भाषेत ज्ञान उपलब्ध झालं. आणि आता ते ज्ञान देण्यासाठी शिक्षकांकडे वेळ नाही. पैसा घेतात पण त्यांच्याकडे वेळ नाही, ते उत्तम शिकवू शकत नाही. आणि आज नर्सरी बालवाडीमध्ये असणाऱ्या मुलांना आज ट्युशन्स लावाव्या लागतात, जेव्हा की गेल्या 20-30 वर्षाच्या आधी ट्युशन्सचं फॅड इतकं नव्हतं जितकं आज आहे. अशी ही सदोष शिक्षण पद्धती बदलवायची असेल तर सर्व पालकांनी एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांनी आपल्या मुलांना आपल्या घरी शिकवायला हवं. मुलांवरती संस्कार हे शाळेतून होतील अशा पद्धतीची धारणा आता सोडून द्यावी. शाळेमध्ये केवळ मुलांना टाईमपास करण्यासाठी किंवा वेळ वाया घालवण्यासाठी पाठवायचं म्हणून पाठवायचं असतं. बाकी सगळं तुमच्याच पैशांनी तुम्ही दुसऱ्या प्रायव्हेट ट्युटर्सकडून करून घेता, हे मान्य केलंच पाहिजे. आणि म्हणूनच हे थांबवणं आता शक्य नाही असं मी याआधी म्हटलेलं आहे. उपाय तोच की तुम्हाला तुमच्या मुलांना स्वतः शिकवता आलं पाहिजे. बऱ्याचदा लोकांची, आईवडिलांची, पालकांची एक तक्रार असते की आमच्या मुलांना शिकवण्यासाठी आमच्याकडे वेळ नसतो. तुमच्याकडे क्लबमध्ये जायला किंवा इथंच फिरायला, शॉपिंग करायला, या त्या गोष्टीला वेळ असतो आणि मुलांसाठी 1 तास देऊ शकत नाही, असं कसं शक्य आहे? आपण स्वतःसाठी जर वेळ देऊ शकतो तर आपल्या मुलांसाठी वेळ देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. अन्यथा तुम्ही या मुलांना पैदा केलं कशासाठी असं म्हटलं तर? कारण खरं बोललं की लोकांना बऱ्याचदा वाईट वाटतं, राग येतो. कारण सत्य हे कडू कारल्यापेक्षाही कडू असतं. लोकांना, गोड बोलणाऱ्या लोकांना खूप जवळ करता येतं, परंतु सत्य बोलणारे, खरं बोलणारे लोकांना आवडत नाहीत. ही आजची परिस्थिती आहे. आज शाळेत काय शिकवलं ते मुलांना आजही कळणार नाही, कारण त्यांना होमवर्क नावाची एक आणखी नवीन राक्षसिनी त्यांच्या मागे लागलेली आहे. आणि हा होमवर्क नावाचा राक्षस आहे, हा तुम्हाला असा तसा सोडत नाही. मुलांना दिवसभर बांधून ठेवतो. अभ्यासाच्या नावाखाली दप्तराचं ओझं इतकं मोठं आहे, या ओझ्याखालीच मुलं दबून जातात. त्यांच्यासाठी उत्तम खेळ शिल्लक राहिलेले नाहीत. त्यांच्यासाठी आईवडील वेळ देऊ शकत नाही. शाळेला मैदानं नाहीत. मग मुलं घडतील कशी? आणि पुस्तकी किडे होऊन मुलं खरंच मोठे होणार आहेत काय? सर्व प्रश्न सगळ्यांनाच पडतात, पण त्याचे उत्तर मात्र कोणी शोधण्याचा प्रयत्न करत नाही, कारण ते कोणाला शोधायचेच नाही.
सर्वच गोष्टी आपल्याकडे जरी नसल्या तरी बरंच काही आपल्याकडे आहे, त्याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. पण ते आपण करायला तयार नाही, कारण आपल्याला फक्त दुसऱ्याकडे बोट दाखवणं एवढंच मात्र माहिती आहे. जी संस्कारक्षम संस्कृती आपली आहे, आश्रमशाळांपासून तर आतापर्यंतच्या शिक्षण व्यवस्थेपर्यंत आपण पाहिलेलं आहे. मधल्या काळात ब्रिटिशांनी किंवा ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या ज्या शाळा आल्या, मी त्याबद्दल बोललो, तिथे अशी फसवणूक नव्हती. तिथे शिक्षण अतिशय उत्तम आणि कडक होतं आणि म्हणूनच ते शिक्षण सर्वमान्य झालं. पण आता अगदी बाजारात बसून एखादी वस्तू विकण्यासारख्या शाळा आता निर्माण झाल्या आहेत आणि त्यांचं भांडवल ते तुमच्याच पैशांनी तुम्हाला विकतात. अशी ही शिक्षण पद्धती आणि अशी ही शिक्षणाची अवस्था आज आपल्याकडे आहे. हे बघून मन विषण्ण झाल्याशिवाय राहत नाही. पण जग पुढे जात आहे, जगाने प्रगती केली. विज्ञान जसा प्राचीन काळी समृद्ध होता तसाच तो आजही समृद्ध आहे, किंबहुना त्यापेक्षा जास्तही असेल. पण माणसाची मानसिकता जी आहे ती मात्र शिक्षणाप्रती उदासीन झालेली आहे आणि त्याचं खरं कारण आहे आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे, ती आपण शोधण्याचा प्रयत्न करत नाही. आणि हा दोष केवळ शिक्षणाला किंवा शिक्षणाच्या पद्धतीला देण्यापेक्षा आपण स्वतःकडे सुद्धा पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. या विषयावर जेवढं काही बोलू तेवढं कमी राहील. पण जे काही आहे ते सर्वांना कळेल, समजेल असं सगळं आहे. या वरील विवेचनामध्ये कुठेही तुम्हाला काल्पनिकता दिसणार नाही. ज्यांना हे समजून घ्यायचं नसेल त्यांच्यासाठी सगळंच काल्पनिक राहू शकतं. श्रीमंतांना शिक्षणाची देणं नाही, कारण त्यांच्याकडे खरंच वेळ नसतो. त्यांचा सगळा वेळ फक्त पैसे कमावण्यात किंवा अन्य मार्गांसाठी तो खर्च करू शकतात. पण कमीत कमी मध्यमवर्गीय त्यांनी तरी आपला वेळ काढला पाहिजे ना. पैसा हे साध्य आहे, साधन नाही. धन्यवाद सर. शिक्षण समाजाला सुदृढ आणि परिपक्व बनवत असतं. किंबहुना समाजाचा पायाच मुळात शिक्षणावर उभा असतो. प्राचीन भारत इतका सुसंस्कृत, इतका सुदृढ होऊ शकला यामागे आपली तपोवन शिक्षण पद्धतीच होती. सद्यस्थितीत मात्र आपल्या शिक्षणाची दिशा वेगळ्या पद्धतीने जात आहे हे आपल्या व्याख्यानातून आपण अतिशय सोप्या पद्धतीने श्रोत्यांपुढे ठेवले आहे. आपल्या या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल श्रोत्यांकडून आणि साहित्य उत्सव परिवाराकडून मी आपली मनापासून आभारी आहे. श्रोते हो, उद्या पुन्हा भेटणार आहोत उत्सव व्याख्यानमालेतील अखेरच्या अर्थात 5व्या व्याख्यानाच्या निमित्ताने. तोपर्यंत मी हर्षदा आपला निरोप घेते. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.